भारतीय राज्यघटनेचा मसुदा बनवण्याचं काम 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झालं आणि तो मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी औपचारिकपणे मंजूर झाला. On the 26th January 1950, India would be a democratic nation. तर ही राज्यघटनेवरती 24 जानेवारी 1950 पर्यंत औपचारिक घटना समितीच्या सदस्यांच्या सह्या झालेल्या नव्हत्या. नंतर 2 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलामध्ये आली. राज्यघटना मंजूर होणं आणि त्याच्यावरती औपचारिक घटना समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होणं याला तब्बल 2 महिने गेले. या 2 महिन्यांच्या काळामध्ये चित्रकार आणि हस्ताक्षर कलाकार यांचा एक संपूर्ण ताफा राज्यघटनेचं हस्तलिखित अविरतपणे तयार करण्याची कामं करत होता. अशा 2 हस्तलिखित प्रती आहेत बरं का, एक हिंदी मधून आणि एक इंग्रजी मधून. दोन्ही प्रती विशेष हेलियमच्या पेटीत असून त्या संसदेच्या ग्रंथालयामध्ये ठेवलेल्या आहेत. दिल्लीच्या प्रेम बिहारी नारायण रायजादा सक्सेना यांनी हे राज्यघटनेचं हस्तलिखित मोठ्या आकाराच्या 250 पृष्ठांवरती अत्यंत मेहनतीनं आणि सुरेख अक्षरात लिहिलेलं होतं. या थोर माणसानं 3 महिन्यांपेक्षा थोड्या कमी अवधीमध्ये जवळजवळ 80,000 शब्द हस्ताक्षर कलेसाठीच्या असलेल्या खास 303 नंबरच्या निबनं सुरेख वळणदार हस्ताक्षरात राज्यघटनेचं पृष्ठ लिहिलं. त्यावेळेला त्यांची दिल्लीतल्या राज्यघटना भवनामध्ये एका खोलीत राहण्याची व्यवस्था केलेली होती. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रेम बिहारी यांनी या कामासाठी कोणताही मोबदला घेतला नाही. त्याऐवजी प्रेम बिहारी यांनी जवाहरलाल नेहरू यांना एक विनंती केली की आपले ख्यातनाम पर्शियन आणि इंग्रजी हस्ताक्षर कलाकार आजोबा प्रेम बिहारी यांचं नाव आपल्या नावाशेजारी राज्यघटनेच्या शेवटी असावं. इतक्या सुंदर हस्ताक्षर कलेव्यतिरिक्त भारतीय राज्यघटना ही जगातली फार कमी राज्यघटनांपैकी एक आहे ज्यात अनेक आशयात्मक चित्र काढलेली आहेत आणि पानांची सुंदर सजावट केलेली आहे. सुरुवातीला मूळ राज्यघटनेमध्ये 22 भाग होते, त्यामुळे प्रत्येक भागासाठी एक अशी त्यात 22 मुख्य आशयात्मक चित्र असलेली पृष्ठ आहेत. भारतीय राज्यघटनेचे मुघल मुरक्कांशी असलेले साधर्म्य विलक्षण आहे. प्रत्येक पानावरील मजकुराच्या भोवती नक्षीकाम आणि वेलबुट्ट्या आहेत, ज्यात बहुतांशी सोनेरी मुलामा वापरण्यात आलेला आहे. ही सगळी पानं कुणी साकारलेली आहेत माहितीये? नंदलाल बोस यांनी. तर या नंदलाल बोस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नंदलाल बोस हे भारतीय राज्यघटनेच्या चित्रकार समितीचे अध्यक्ष होते. आधुनिक भारतातले कला क्षेत्रातले बडे आसामी आणि विश्वभारती आणि शांतिनिकेतन या कला महाविद्यालयांचे प्राचार्य होते. राज्यघटनेतली त्यांची चित्रकला एक राष्ट्र म्हणून भारताचा कसा कसा विकास होत गेला हे दर्शवते. त्यामुळे भारताचे जरी नवनिर्माण होत असले तरी नंदलाल यांनी भूतकाळातल्या वेगवेगळ्या काळातल्या कला, पुराण आणि इतिहास यांच्यातल्या प्रतिमांची एक प्रसंग माला तयार करून जणू आधुनिक भारताच्या वस्त्रपटात ती विणलेली आहे. त्यांनी हडप्पा काळ आणि त्या काळातल्या बैलाची मोहोर, त्याचप्रमाणे वैदिक काळ, महाभारत, रामायणाच्या काळातली काही पात्र दर्शवलेली आहेत. त्याचप्रमाणे इतर धर्मपुरुष जसं की बुद्ध, महावीर, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले अनेक नेते, राष्ट्रीय नेते, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या चित्रांनी विविध पृष्ठ सजलेली आहेत. नंदलाल यांना ज्या 2 कलाकारांनी सहकार्य केलं त्यांची नावं इथं घेणं क्रमप्राप्त आहे. त्यातले एक म्हणजे बोहर राम मनोहर सिन्हा, ज्यांनी सरनाम्याचं पृष्ठ म्हणजे सगळ्यात महत्वाचं पृष्ठ रेखाटलं, ज्यात आधुनिक भारताचा सार आहे. न्याय, समता, बंधुता यांचा जणू उत्सवच आहे. या मजकुराला सुशोभित करणारी चौकट अजिंठ्यामधल्या वेलबुट्ट्याप्रमाणे रेखाटलेली आहे. या पृष्ठाच्या 4 कोपऱ्यांमध्ये बैल, हत्ती, घोडा आणि सिंह यांची चित्र आहेत. आपल्या या शिष्याची सरनाम्याच्या पृष्ठावरती कुठेतरी स्वाक्षरी असावी असा नंदलाल यांचा आग्रह होता. त्यामुळं सरनाम्याच्या खालील उजव्या कोपऱ्यात देवनागरीमध्ये राम लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं.
नंदलाल यांचा दुसरा शिष्य म्हणजे कृपाल सिंह शेखावत यांनी राज्यघटनेतल्या प्रत्येक भागाचं पहिलं पृष्ठ निरनिराळ्या पद्धतीने रेखाटलं. यातला सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे एकमेकांमध्ये गुंफलेली कमळ. कमळाचं फूल हे आधुनिक भारताचं राष्ट्रकुसुम घोषित झालं आणि त्याचं महत्त्व वाढत गेलं. भारतीय राज्यघटनेमध्ये नंदलाल यांनी काढलेली जी निसर्ग चित्र आहेत ती अतिशय रेषाप्रधान असून बहुतेक चित्रामध्ये 1 किंवा 2च रंग वापरलेत. पण राज्यघटनेचा भाग 20 जो राज्यघटनेच्या दुरुस्त्यांसंबंधी आहे तो हिमालयाच्या पर्वतरांगांचा आहे. या चित्रात एकही मनुष्य आकृती नसून केवळ पर्वतरांगाच आकाशाला गवसणी घालतायत असं दिसतं. ज्या भागात राज्यघटनेमध्ये बदल आणि दुरुस्त्या करण्यासंबंधी तरतुदी आहेत त्या संबंधीच्या चित्रात कोणतीही मानवी आकृती नसणं किंवा मानवी प्रतिमा नसणं हेच या चित्राचं गुपित आहे. राज्यघटनेतला मजकूर बदलला जाऊ शकतो पण राज्यघटनेचा आत्मा आणि जतन केलेली मूल्य ही हिमालयासारखी चिरंतन आहेत. या संकल्पनेकडे हे चित्र इशारा करतं हे वेगळं सांगायला नको. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशा अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.